सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन परत छान व्हिडिओमध्ये. चुलीवरचा स्वयंपाक चालू आहे आमचा. म्हणजे आम्ही रोजच चुलीवरच स्वयंपाक बनवतो. तर इकडे छान असा भात शिजत घातलेला आहे. टॅमॅटो घेतलेले आहेत. थोडीशी मटकीच्या डाळीची आमटी बनवायची आहे. मग टॅमॅटो भरपूर सारे त्याच्यात टाकायचे, खूप छान लागतात. चपात्या संपल्यात मांजरांना, मग काय होतं चपात्या नसतात संध्याकाळच्या. मग छान अशा मी आत्याने पीठ भिजवून दिलं आणि मी बनवायला सुरुवात केली चुलीवरच्या चपात्या. तर ह्या वर्षी जे आम्ही रानात गहू बनवले होते म्हणजे केले होते त्याच्या ह्या चपात्या आहेत. खूप छान अशा चपात्या होत आहेत हे बघा. तर मांजरांना भूक लागली, त्यांना चपात्या देते खायला. आणि नंतर भात झाला. आता भात होतच आलेला आहे तिकडे. नंतर मग काय करते, मटकीची डाळ घालते शिजत. मटकीची डाळ शिजली की मग छान हिरवी मिरचीची आज आमटी बनवायची. हिरवी मिरची भाजून घ्यायची, कुटून घ्यायची आणि मग आमटी बनवायची. तर डाळ शिजल्यानंतर मी काय केलं, डाळ छान थोडीशी अशी तांब्याने गरगटून घेतली आणि मग तेल घातलं कढईमध्ये, जिरी घातली, मोहरी घातली, अद्रक लसूण कुटलेला तो घातला, मिरची वाटलेली ती घातली आणि गरगटलेली डाळ घातली. इकडे चालू आहेत म्हणजे चुलीवरच्या छान अशा भाकरी. थोड्या आधी चपात्या करून घेतल्या, मग भाकरी पण बनवायच्या होत्या कारण आमच्या मामांना जास्त चपात्या आवडत नाहीत. मग त्यांच्यासाठी बनवायच्यात भाकरी. इकडे छान अशी आमटीला, मटकीच्या डाळीच्या आमटीला उकळी आलेली आहे. हिरवी मिरचीची आमटी ही खूप छान चवीला लागती. आणि हे बघा, घरच्या आमच्या जी ज्वारी आहे घरची रानातली, तिच्या ह्या भाकरी खूप छान चवीला पण आहेत आणि हे पण होतात, छान पण होतात. आणि एका ताईंला ज्वारीचं पीठ हवं आहे. मी त्या ताईंना हे केलं होतं, रिप्लायमध्ये सांगितलं होतं की तुमचा मला पत्ता पाठवून द्या, मी तुम्हाला ज्वारीचं पीठ पाठवून देते. तर हवं असेल ताई, तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तुमचा पत्ता पाठवा, मी तुम्हाला ज्वारीचं पीठ नक्की पाठवेन. आणि मग काय केलं, आमटी केल्यानंतर दूध ठेवलं गरम करायला. खूप सारं असं दूध शेळ्यांचं निघलेलं होतं. मारावरती दूध तापवलं की खूप छान हे होतं, चवीला पण लागतं. आणि भाकरी झाल्या की मी त्याच तव्यात काय करणार आहे, थोडीशी टॅमॅटोची चटणी बनवणार आहे. बरेच दिवस झालं टॅमॅटो असून पण मला चटणी बनवता येत नाही, म्हणजे वेळ मिळत नाही आहे. मग काय केलं, ह्याच्यामध्ये तव्यामध्ये तेल घातलं, नुसते टॅमॅटो म्हणजे आधी जिरे मोहरी घातलं, कढीपत्ता घातला, लसूण कुटलेला घातला आणि टॅमॅटो घातले. आणि त्याच्यात पण मी हिरवी मिरचीच घातलेली आहे. ही हिरवी मिरचीची टॅमॅटोची चटणी आहे, कांदा घातलेला नाही आहे. वरून आपलं छान असं शेंगदाण्याचं थोडंसं कूट घातलेलं आहे. तर मग तव्यातली टॅमॅटोची चटणी कशी वाटली ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही टॅमॅटोची चटणी कशी बनवता ही पण मला नक्की सांगा. आता कोथिंबीर नाही आहे म्हणून कोथिंबीर नाही घालणार, नाहीतर वरून बारीक चिरून कोथिंबीर पण घालायची. तव्यामध्ये खूप छान अशी टॅमॅटोची चटणी होती. हे बघा, आता छान अशी परतून घेते, थोडीशी तव्यातच ठेवते. मग खूप छान असं तिला तेल सुटेपर्यंत परतली की मग चवीला पण खूप छान लागते. तर मग कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या छान असं आमच्याकडे रानातलं जेवण करायला भेटूया पुढच्या एका छान नवीन व्हिडिओमध्ये.